ही खरी गोष्ट आहे. मी तेव्हा एक इंटरनेट स्टाफ ॲपमध्ये टीम लीडर म्हणून काम करत होतो. टीममध्ये बऱ्याच मुली म्हणजे नुकतेच लग्न झालेल्या किंवा बॉयफ्रेंड असलेल्या अशा 25 ते 30 वयाच्या होत्या आणि टीममध्ये सगळेच मला खूप रिस्पेक्ट द्यायचे आणि मुलं खास करून दर शुक्रवारी प्यायला बसायचो आम्ही आणि असे सर्वजण एकत्र यायचो तेव्हा मनसोक्त गप्पा मारायचो सगळेजण. ऑफिस म्हणजे धमाल असायची. या मुलीसुद्धा डबा आणताना मला काय आवडेल ते आवर्जून आणायच्या. काही इंटर्न मुली होत्या 20-22 वर्षाच्या आणि बॉयफ्रेंड असलेल्या. त्यानंतर मला बिनदिंडीक मिठी मारायच्या, पण माझ्या डोक्यात कधीच वाकडं यायचं नाही. मी 38 वर्षाचा विवाहित पुरुष होतो. मला 2 मुलं होती. आज्ञाधारक बायको होती. पण म्हणतात ना, नियती कुठेतरी आपले सगळे आडाखे चुकवत असते. तसंच माझ्यासोबत घडलं होतं आणि काही दिवस असेच घडत गेलं पुढे. काही दिवसानंतर मी मारोतोडकर आणि आपण तिला उर्मीच म्हणूया, ही माझ्या टीममध्ये गेली 2 वर्ष होती, पण आम्ही एकत्र असा प्रोजेक्ट केला नव्हता. खरं तर तिचा इंटरव्ह्यू घेतल्यानंतर, ती जॉइनिंग झाल्यानंतर आम्ही फारसे बोलतच नसू. तिच्या चट्ट्यामुळे मला ती फार गंभीर वाटायची, तर तिला मी गुंड वाटायचो हे तिनंच सांगितलं. मग मला पण शेवटी एक प्रोजेक्टवर आम्ही एकत्र आलो आणि आम्ही दोघे मग एका बाजूला जाऊन बोलत बसलो होतो आणि तेव्हा आमचे असे व्हॉट्सअप नव्हतं. भारतात फेसबुक नुकतंच धरत होतं. तर उर्मी आणि मी वरती बोलू लागलो. हळूहळू क्लोज होऊ लागलो आणि माझ्या लक्षात आलं की उर्मीबद्दल मला फिलिंग्ज आहेत. पण उर्मीसुद्धा विवाहित होती. ती 28ची होती पण व लग्नाला 3 वर्ष झाली होती. तिचा नवरा पण एक एजन्सीमध्ये होता आणि तो एक-दोनदा आमच्या रेग्युलर बारमध्ये दिसला होता. हा इथे बसतो, मग ती उर्मी बोट घालत असेल घरी का दुसऱ्याचं चोट घेत असेल. दुसरा म्हणाला, "अरे ती पण म्हणूनच होती." काही दिवस असंच झाले आणि थांबते ना मग सराफ. दुसरा म्हणाला, "अरे ती पण म्हणूनच ऑफिसमध्ये लेट थांबते ना, मग सरांना तिथेच काम दिसते." साल या चुत्या उर्मीच्या नवऱ्यामुळे मी असतो तर जवजवट काढली असती. साली कसली रावस आहे रे. माझा रागीट चेहरा पाहून ते गप्प बसायचो. पण सगळ्यांचा डोळा होता उर्मीवर आणि उर्मी होतीच तशी. गोरी गुलाबी नितळ 5 फूट सुंदर चेहरा, मादक डोळे आणि गोऱ्या गालावर खळ्या गरदात मराठी ब्राह्मण मुलगी. सोनाली बेंद्रे सारखा चेहरा आणि आत्ताच्या सनी लिओनची सारखेच सेक्स्युअल डोळे. जीन्स घातली की तिची कसकसत सगळ्यांचा ताठ करायची. हो अगदी. मी सुद्धा चोरून बघायचो. बुब्स ओके होते, पण पाहता क्षणी कुठल्याही मर्दाला घ्यावीशी वाटेल अशी ती दिसत होती. मादक स्वरूपात आणि तिच्यावर कोणी पण फिदा होऊ शकते असे. मी तिच्याकडे पाहताना हळूहळू मला तिला बेडवर नेण्याची स्वप्न पडू लागली होती. आम्ही विकेंडला गटलवर खाजगी बोलू लागलो होतो. खूपच क्लोज झालो होतो. हळूहळू मी तिच्या असं बद्दल बोलायला चालू केलं, जसं की ती किती चूक करतेस, तुझ्या ढुंगणावर फटके देईन तसं. ती नाक आक्रोश म्हणायची, "शे काय शब्द वापरता." मग मी म्हटलं की मग तू काय म्हणतेस, तू बोल की. मग मी काय बोलू. नाक आक्रोश म्हणायची, "शे काय शब्द वापरता." मग मी म्हटलं की बरं, तुझ्या बंबूवर तशी लाजून पळून जायची माझ्या बेडवर बाहेर. मी पुढच्या स्टेप घेत होतो. जसं की एकदा मी तिला SMS केला, "मिस यू." तसं तिचा रिप्लाय आला, "मिस यू टू." तो वाचला आणि मी वेडाच झालो तो मेसेज बघून आणि
तिला मग मी अजून क्लोज करायचा प्रयत्न केला आणि मग मी तिला काही दिवस असंच भेटत राहिलो. आणि एक दिवस असा झाला, मग प्रोजेक्टमधल्या एक पार्टीच्या डिस्कशनसाठी आपण विकेटला बाहेर जाऊ असा प्रस्ताव मी तिच्याकडे मांडला आणि ती विधवा आंटीची ठोकाठोकी ओढेवेढे घेत ती तयार झाली. आणि कारण मला तिला ऑफिसमधले अजून लगेच असतील असतील तर हवे होते. आणि ती म्हटले, "हो आहेत ना, मग काय हरकत नाही, आपण देऊ शकतो." मग ती म्हणते, "हो, ओके." असं तिने सांगरसंगीत नवऱ्याला सांगून परवानगी घेतली आणि एक शनिवारी मी तिला पिकअप करून मुंबईच्या जवळ एका रिसॉर्टमध्ये गेलो. तिथे फारशी वर्दळ नव्हती आणि आम्ही तेव्हा सॅक करायचा या अजेंडाने गेलोच नव्हतो. मला फक्त काही चान्स मारता येतो का हे पाहायचं होतं. आणि तिथं गेल्यावरती मला चान्स काही मिळेना असे झाले होते. मित्रांनो, कशी वाटली स्टोरी खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. जे नवीन असेल या चॅनलवरती त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्याला असेच नवीन नवीन स्टोरी आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.